बॅकग्राऊंड काय म्हणजे शिक्षक किती शिक्षक आहेत काय हे परीक्षा दिली का? ह्याच्यामधील एक आरोपी जो आहे तो यापूर्वी केंद्रीय विद्यालयामध्ये सर्व्हिस लावण्यासाठी दुसऱ्या एका आरोपीला त्यांनी पैसे दिल्याचं कळलेलं होतं. त्यानंतर इतर पण आरोपी हे जे आहेत यापूर्वी एक वेळा परीक्षा दिलेल्या आहेत, ते नापास झाले होते. आणि हे जे आरोपी आहेत त्यांचा पूर्व इतिहास त्यांना कुठून मिळालं ते पण आम्ही सर्व माहिती आम्ही घेणार आहोत. हा कुठला एक गिरोह आहे माफिया? बिलकुल शक्यता नाकारता येत नाही आहे, कारण ज्या तऱ्हेने हा एवढा गंभीर प्रकार झालेला आहे त्यामध्ये टोळी असू शकते. त्या अनुषंगाने पण आम्ही विविध कलम पण लावलेले आहेत आणि त्या अटक करण्याची आम्ही कारवाई करणार आहोत. नाही, दुसरी केंद्रीय विद्यालयामध्ये नाही, आतापर्यंत नाही. त्याच्यामुळे सर शिक्षण विभागाचा कुठे असा कारभार समोर आला आहे किंवा काय नीटचे साधं पेपर फुटतोय? नाही, म्हणजे यामध्ये आपल्याला सांगितलं की प्रत्येकाकडून पोलीस खात्याकडून तपास चालू झालेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये SOP कोण कोण दुर्लक्ष सहभाग या सर्व अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत. हा तपासाचा भाग होईल. नाही, आतापर्यंत फक्त दिल्ली बिहार इथले लोक ताब्यात घेतलेले आहेत. इतर लोक स्थानिक इथलं कुठलं आढळलेलं नाही. चार पेपर आढळले आहेत. कुठे अरेस्ट केली तुम्ही? कुठे तुम्हाला कोनगाव एरियामध्ये मधून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. सकाळी साधारणतः 11च्या दरम्यान पूर्ण टीम बनवून कोनगाव मधील एरियामधून ताब्यात घेण्यात आलेला आहे. तो सगळं तपासाचा भाग होईल आता ते, कारण सगळ्याच गोष्टी आम्हाला PCR घ्यायच्या आहे. सगळ्याच गोष्टी या ठिकाणी सांगणं योग्य नाही. कोनगाव मराठी सगळं संपलं. तर भिवंडी पोलिसांनी या पेपरफुटी प्रकरणात पत्रकार परिषद घेतली. आरोपी दिल्लीतून आले होते, त्यातल्या तिघांनाही ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांनी ट्रॅप लावून या आरोपींना पकडल्याचं कळतंय. आरोपींनी पेपर कुणाला विकले याची चौकशी सध्या सुरू आहे.